नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत गरम मसाल्याची रेसिपी। अगदी घरच्या घरी मिक्सरचा वापर करूनही तुम्ही बनवू शकता। एकदाच बनवून वर्षभर साठवून ठेवू शकता। कोणताही पदार्थ गरम मसाल्याशिवाय पूर्णच होत नाही। प्रत्येक घरात वापरला जाणारा मसाला म्हणजे गरम मसाला, जेवणाची चव वाढवणारा गरम मसाला। मी इथे पाव किलोच्या प्रमाणात तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूया। पाव किलो मसाल्यासाठी वजनीमान म्हणाल तर इथे मी 50 ग्रॅम अख्खे धने घेतलेले आहेत। यातील सर्व कचरा आपण काढून स्वच्छ करून घ्यायचा। जिरे 50 ग्रॅम घेतलेले आहेत। दोन्हींचे समप्रमाण मी इथे घेतलेले आहे। आता हे शाळा जिरे आहेत, हे आकाराने लहान असतात। 25 ग्रॅम एवढं त्याचं वजनीमान आहे। दालचिनी इथे मी 20 ग्रॅम घेतलेली आहे। जावंत्री 10 ग्रॅम घेतलेली आहे। वेलची 20 ग्रॅम घेतलेली आहे। चक्रीफूल 20 ग्रॅम, अखंड जायफळ इथे मी 2 घेतलेले आहेत। सुवासाचे तिखटसर मसाल्यांमध्ये लवंग 20 ग्रॅम घेतलेला आहे। मसाला वेलची 10 ग्रॅम, काळी मिरी 20 ग्रॅम घेतलेली आहे। तेजपत्ता 10 ग्रॅम आपण घ्यायचा आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला हलके असे गरम करून घ्यायचे। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये अगोदर धने भाजून घेणार आहे। आता हे धने आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीयेत, कारण जास्त भाजले गेले तर याची चव आपल्याला कडवट अशी येते। धने भाजताना याचा रंग बदलणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता धने इथे आपण भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच कढईमध्ये लगेचच जिरे घालायचे। हा सर्व मसाला आपल्याला एकाच कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे। आता इथे मी जिरे घातलेले आहेत आणि त्यासोबत शहाजिरे दोन्ही एकत्रच आपण भाजून घेणार आहोत। हे मसाले भाजताना गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा। सर्व मसाले हाताला चटका लागेल इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचे। आता आपण जिरे सुद्धा व्यवस्थित असे छान भाजून घेऊयात। आता जिरे सुद्धा मी इथे काढून घेतलेले आहेत। आता आकाराने एकसारखे असणारे लवंग आणि काळी मिरी सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। सर्व पदार्थ एकसारखे नसतात, त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण हे व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत। काही पदार्थ नाजूक असतात, पटकन करपू शकतात। आता यामध्ये आपण तेजपत्ता घालूया। आता तेजपत्त्याचे आपल्याला 2-2 असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे पटकन भाजले जातात। मिक्सरमध्ये सुद्धा पटकन बारीक होतात। जास्त वेळ न भाजता आपण हे तेजपत्ता सुद्धा काढून घेणार आहोत। आता आपण यामध्ये चक्रीफूल आणि मसाला वेलची सोबत तुकडे केलेली दालचिनी मी इथे घालून घेते। हा मसाला तुम्ही कोणत्याही रस्सा भाजी, पुलाव, बिर्याणीमध्ये सुद्धा घालू शकता। मस्त अशी त्याची चव येते। आता हे सर्व आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। हलकंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात। आता यामध्ये मी जावंत्री देखील फक्त 1 सेकंदभरच भाजून घेणार आहे। अगदी चुरा होईल इतकी ती नाजूक असते। कढई गरम असल्यामुळे ती पटकन अशी भाजली जाते। जास्त वेळ आपल्याला भाजायची नाहीये, नाहीतर मसाला कडवट लागू शकतो। आता आपण लगेचच यामध्ये जायफळ घालूयात। तर इथे जायफळ मी हलकंसं कुटून घेतलेलं आहे। यासोबतच हिरवी वेलची सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी इथे मीडियमच ठेवलेली आहे, कारण हे दोन्हीही पदार्थ पटकन भाजले जातात। वेलचीला हलकेसे डाग दिसले की लगेचच काढून घ्यायचे। सर्व मसाले भाजून तयार झालेले आहेत। सर्व मसाले व्यवस्थित थंड करून घेणार आहोत। जर ते गरम असतानाच वाटले तर त्याला पाणी सुटू शकतं, मसाल्यामध्ये ओलावा राहू शकतो, मसाला जास्त वेळ टिकू शकणार नाही। आता इथे सर्व मसाला थंड झालाय। मिक्सरच्या भांड्यात आपण घालूयात। मसाला जास्त आहे तर 2 बॅचमध्ये मी वाटून घेणार आहे। मसाला मिक्सरला ग्राइंड करताना चालू बंद करत आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे। मिक्सरचं भांडं जर गरम झालं तर थोडं थांबून तुम्ही पुन्हा मसाला वाटून घ्यायचा। जेवढा बारीक वाटला जाईल तितका बारीक आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर पाहू शकता याची पावडर झाली आहे, तरीसुद्धा आपण तो व्यवस्थित असा चाळून घेणार आहोत। जर काही यामध्ये कण राहिले असतील तर ते पुन्हा आपण वाटून घेऊ शकतो। तर मस्त असा मसाल्याचा सुगंध सुद्धा इथे येतोय। आता आपण राहिलेला सर्व मसाला वाटून घेणार आहोत। मिक्सरचं भांडं जर लहान असेल तर 2 स्टेपमध्ये तुम्ही वाटून घ्यायचं आहे। सर्व मसाला इथे चाळून झालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। थोडासा जाडसर राहिलेला मसाला कोणत्याही वाटणात आपण नंतर घालून तो उपयोगात आणू शकतो। आता सर्व गरम मसाला तयार झालेला आहे। एखाद्या घरातल्या काचेच्या बरणीत तुम्ही साठवून ठेवू शकता। फक्त बरणी किंवा जो कंटेनर तुम्ही घेणार आहात तो स्वच्छ आणि कोरडा असावा। बाहेर विकतचा मिळतो अगदी तसाच मसाला तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर फॅमिली किंवा फ्रेंड्सना शेअर करा। सोबतच सबस्क्राइब करायला विसरू नका।
पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.